नमस्कार. आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज येते. म्हणजे बऱ्याच दिवसापासून जे प्रकरण सुरू होतं म्हणजे बारामतीची पोट निवडणूक आणि विशेष म्हणजे या ठिकाणी काँग्रेसने दिलेला आपला उमेदवार, तो उमेदवार जो आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना आज रोहित पवार यांनी हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली होती. पण त्या भेटीनंतर आता हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आज पोटनिवडणुकीमधून आम्ही माघार घेतल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलं. पण विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्यमंत्री परंतु ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हर्षवर्धन सकपाळ यांना कॉल आला होता. पण मुख्यमंत्र्यांचा कॉल आला म्हणून आम्ही ही माघार घेतली नाही अशी स्पष्टपणे हर्षवर्धन सकपाळ यांनी या ठिकाणी सांगितलं. खरं तर निवडणुका होत असतात आणि निवडणुकीमध्ये आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आपण पाहिलं होतं की यापूर्वी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काँग्रेसला विनंती केली होती की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. खरं तर अजित पवारांचं निधन झाल्यानंतर, अपघाती निधन झाल्यानंतर ही निवडणूक जी होती ते सहानुभूतीच्या साहाय्याने तरी काँग्रेसचं माघार घ्यायला पाहिजे होती असं त्यांनी सांगितलं होतं. पण बरेच दिवस हे प्रकरण सुरू असताना आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना आज हर्षवर्धन सकपाळ यांनी ही भूमिका घेतली. पण यापूर्वी काँग्रेसची एकच भूमिका होती, ती म्हणजे की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केली तेव्हा देखील सकपाळ यांनी सांगितलं होतं की आम्ही अर्ज मागे घेऊ किंवा मागे घेण्याचा विचार करू, पण आम्हाला अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी होणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भात FIR होणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री हे FIR नोंदवून घेतील तेव्हा आम्ही नक्कीच हे माघार घेऊ. पण शेवटपर्यंत तसं काही झालं नाही. पण आज रोहित पवार हे कर्नाटककडे निघाले आहेत आणि आता हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील सांगितलं की याचा कसून तपास व्हायला पाहिजे, हीच आमची मागणी होती आणि याचसाठी आम्ही थांबलो होतो. पण आज मुख्यमंत्र्यांचा फोन आला त्यामुळे ही उमेदवारी मागे घेतली जात नाही, तर ही उमेदवारी सहानुभूतीच्या सहाय्यानेच मागे घेतली जातं. पण पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी एक महत्त्वाचं विधान देखील या ठिकाणी केलंय. त्यांनी सांगितलं की 2029च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काँग्रेसचाच माणूस निवडून येईल, काँग्रेसचाच आमदार या ठिकाणी असेल असं देखील त्यांनी आज स्पष्ट सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी एक वाक्याचं विश्लेषण केलंय. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कॉलमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची संस्कृती असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केलाय. महाराष्ट्राची संस्कृती असा उल्लेख केल्यानंतर या ठिकाणी विशेष म्हणजे हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांनी असा उल्लेख केला, पण ज्या विकृतीची मूठमाती या ठिकाणी होत आहे त्याचं काय, असा देखील त्यांनी उल्लेख केला. कारण जर संस्कृती तुम्ही वापरताय शब्द, तर ज्या पद्धतीने अजित पवार यांना आज एवढा अपघात झाल्यानंतर एवढे दिवस उलटून गेले तरी त्यांच्याबद्दल FIR होत नाही, चौकशीचं काय झालं काही कळत नाही असा उल्लेख देखील त्यांनी केला. त्याचबरोबर पाहतो की बारामतीच्या या निवडणुकीसाठी जवळपास 53 अर्ज दाखल झाले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टक्कर होती काँग्रेसला आणि काँग्रेसने आज माघार घेतली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक खरंच बिनविरोध होते का हे पाहणं गरजेचं आहे, कारण आताच पत्रकार परिषद झाली आहे. तर आताच्या घटकाची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी होती. आपल्यालाही वाटलं असेल की महाराष्ट्र देखील या बातमीकडे कुतूहलानं पाहत होतं की काँग्रेसने उमेदवार त्या ठिकाणी दिला का. विशेष म्हणजे शरद पवार गटाने देखील, राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही असं स्पष्ट केलं होतं. पण असं असताना काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार का दिला होता, तर त्याचं उत्तर एकच होतं की ते म्हणजे अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आणि त्यांच्यावरती FIR नोंदवून घ्यावा. आज खरं तर रोहित पवार यांनी देखील काँग्रेसचं एका बाजूनं नकळत कौतुक देखील केलंय की काँग्रेसची देखील हीच भूमिका आहे की अजित पवारांच्या अपघाताची चौकशी होऊन त्याच्यावरती FIR व्हायला पाहिजे असं रोहित पवार यांनी देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या पद्धतीने ह्या ज्या घडामोडी होत होत्या त्या शेवटी काँग्रेसनं माघार घेतली. पण काँग्रेसने या ठिकाणी नुसती माघार नाही घेतली, तर काँग्रेसने एक चॅलेंज देखील दिला आहे. ते चॅलेंज म्हणजे 2029ला बारामतीमध्ये आमचाच उमेदवार निवडून येईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आमच्या इनबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब. महासागर न्यूज.